आपल्याला बरेचसे क्रिकेटचे रसिक पाहायला मिळतील. त्यांच्याकडनं प्राइज आलंय चौकार हॅट्रिक, त्यानंतर षटकार हॅट्रिक, त्यानंतर विकेट हॅट्रिक. जर कोणत्याही खेळाडूने घेतली तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज काळू सांबरे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आमचे गाववाले आहेत पळझरीचे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या पहिल्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील. एका बाजूला असेल टीम पळसझरी बी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल श्री सोमजाई क्रिकेट संघ मेचकरवाडी आणि श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पळसझरी बी. या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बिग फाईट असेल. एका बाजूला भगवान होलासारखं आक्रमण असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैलास आणि संजू सारखी हुकम्याची एक्की जोडी आपल्याला पाहायला मिळेल. बबलू आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक आपल्याला संजय नगर एंड कडून घेऊन येताना पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. संजू आणि सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय फार काय चेंडू हवेमध्ये आहे. भगवान होला बॉल डाऊन आहे. डाऊन द बॉल आणि कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होत आहे संजू. थँक्यू डेजे. पॉवर प्लेचं खरं तर पहिलं षटक होतं. बबलू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळाला होता. बबलूचं कौतुक करू तेवढं चांगलं आहे. कारण पळसझरी संघ मागच्या मला असं वाटतं दुसऱ्या रात्रीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आला होता. क्षमा असावी, पहिल्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये आला होता आणि तेव्हा सुद्धा बबलूची चांगली कामगिरी आम्ही पाहिली होती. थोडीशी खराब बॅटिंग लाईन आणि त्यामुळे पळसझरी संघाला त्या टुर्नामेंटमधून आपलं अस्तित्व गमवावं लागलं होतं. परंतु आज तशाच प्रकारच्या खेळीची पुनरावृत्ती होणार नाही. या सगळ्या गोष्टी मात्र आज त्या मैदानामध्ये काटेकोरपणे आपल्याला पाळताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय संजू. त्यानंतर रोहिदास मैदानात दाखल झालाय इन ॲट 3. अजून एक चांगला चेंडू बघा. वेगाने चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी स्टंपच्या बरोबरीने विकेट किपर त्या ठिकाणी आहे. वसंत आणि भगवान यांच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी असेल. चला साळुक संघ आपणास नम्र विनंती असेल की आपण आयोजकांचा कृपया फोन रिसीव करा. कारण नेक्स्ट मॅच तुमची आहे. जर नसेल खेळायचं तर लगेच तसं सांगा. नवीन दुसरा संघ आम्हाला या ठिकाणी रेडी करायला. तसं साळुक संघ जर तुमचा कोणता खेळाडू या ठिकाणी असेल, कोणता आयोजकांच्या समवेत काय कॉन्टॅक्ट असेल तर कृपया जरा फॉलोअप घ्या. तुम्हाला खेळायचं आहे की नाही ते आम्हाला लगेचच सांगा. बबलू या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. कौतुक करायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकाचं खरोखर. जरी हातातून चेंडू निसटला होता त्यानंतर मात्र आपलं प्रामाणिक 100% योगदान काय असतं ना बघा. आपण जर टी व्ही स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती जर पाहत असाल तर आपल्याला निश्चितपणे तो रिप्लाय आपण आवर्जून पहा. काय त्यांनी ते क्षेत्ररक्षण केले लाजवाब. अजून एक चांगला चेंडू आपल्याला बबलूचा पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी खेळतोय. सातत्याने पळसझरी संघाच्या माध्यमातून आम्ही ओपनचं क्रिकेट खेळताना बबलूला पाहतो आणि तोच बबलू या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला आता आहाकार माजवताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकड कडाट. हे जे 11 खेळाडू आहेत ना पळसझरीचे ते खरोखर खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत करताना पाहायला मिळतात. बघा अजून एक झेल. बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय नेमकं मैदानात घडलंय तरी काय.
येताना पाहायला मिळतोय. दुसरा गडी बाद होतोय टीम जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी. 2 धावा आणि 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा नो चेंडू आहे. 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल म्हणजे 3 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. त्या चेंडूवरती देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करतोय. अगदी सीमारेषा लगेच जाऊन चेंडूची फेकी होते आणि तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या 2 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पळजरी संघाचा पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 बाद. दोन बाद 5 डीजे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा आपण पाहतोय खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 5. थोडीशी पडझड खरं तर आपल्याला जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाची पाहायला मिळाली. प्रथमतः टॉस हारले त्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र धावा बनवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. ज्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जातं त्या षटकामध्ये त्यांच्या आक्रमणावरती फुल स्टॉप खरं तर आपल्याला बबलूच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कैलास आहे गोलंदाजी मार्कवरती. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू खाली येणार. खराब कॉलिंग. जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी विचार करत असेल की नेमकं मैदानात चाललंय तरी काय. मित्रांनो जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही ना त्यावेळी मी सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख करतो की तुम्हाला सामना पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येकडे प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी गोलंदाज इतके साधेसुधे आता नाही राहिलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजून एक विकेट या ठिकाणी आपल्याला तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाले. कैलास आऊट झाल्यानंतर हरी. कैलासचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारची बबलूने गोलंदाजी केली ज्याप्रमाणे बबलूने गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला कैलासची पाहायला मिळते. चांगलं देखणं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. पूर्णपणे पळजरी संघ आपल्याला आतापर्यंत या मॅचमध्ये फ्रंट फूटवरती पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजून एक चांगला फटका आणि त्या चेंडूवरती मात्र एकच धाव अर्जित होताना आपण या स्पर्धेचे खरं तर मुख्य आकर्षक गोष्ट पहिल्या 2 रात्रीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला ते की विनोदी समालोचक योगेश वाघ यांच्याकडून सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाला खरं तर आता शुभेच्छा आल्यात.
परंतु संघ त्यांचा धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय मैदानामध्ये. फार चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही. एक एक धावसाठी आपण पाहतो मैदानात संघर्ष चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ होतोय समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत, अगदी पडझड आपल्याला पाहायला मिळाली. 3 गडी बाद झालेत आणि धावा आहेत त्या 7. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानात दाखल होतोय नागेश. चांगली कामगिरी आतापर्यंत 2 षटकांचा आपण जर विचार केला तर एकही मोठा फटका आला नाही आहे. 3 गडी आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. पहिला बबलू, त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता नागेश मात्र मैदानात दाखल झालाय. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप असेल, पंच लाईन लेंथ पाहतात आणि खराब चेंडू आहे. एक एक्स्ट्राची धाव आता जोडली जाते, म्हणजे त्या ठिकाणी जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाला धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा उशिरा का होईना या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज आक्रमण करताना पाहायला मिळाला. हरीच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार एक चौकार. खरं तर आता आत्मविश्वास इथून वाढला असेल फलंदाजाचा, कारण बराच काळ हरीला आपण पाहतो मैदानामध्ये आहे. 4 चेंडू फेस केलेत. अजून एक देखील फटका खेचायचा होता, त्या ठिकाणी विकेट किपर कडनं चुकी होते. सोपी झेल ती होते, जमिनीला दान. आणि त्यानंतर पळसझरी संघ आपण पाहतोय ना, आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पूर्णपणे फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं वैयक्तिक 100% योगदान काय आहे ना, संपूर्ण संघाचा युनिट जर आपण जर आज पाहिला तर खरोखर कौतुकास्पद कार्य काय असतं हे मात्र मैदानामध्ये दाखवून देताना पाहायला मिळतोय. 12 या धावसंख्येवरती 4था गडी तंबूच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी. नवीन बॅट्समन आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय सिद्धार्थ. नागेशचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. एक चौकाराचा मार खावा लागला, त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळालं. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डाऊन द बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बापरे, काय थ्रो आहे बघा, काय फेकी आहे. कौतुक, टाळ्यांचा कडकड कडाट होणार, कारण ज्या ज्या वेळी तुम्ही चांगली कामगिरी करताना त्यावेळी कुठल्याही संघाचा खेळाडू असो त्याची पाठ थोपटणं हे खूप गरजेचं असतं, कारण शाबासकी आणि वार या दोन्ही गोष्टी पाठीवरच होत असतात. अजून एक चांगला चेंडू आपण आता पाहतोय, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. त्यानंतर भगवान ओलावता चेंडू खाली, थोडीसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं आणि रनिंग बिटवीन विकेट्स. अगदी चित्त्याच्या चपलाईने मैदानामध्ये आपला जीव मुठीत घेऊन दोघेही पळतात, कारण संघ आहे अडचणीमध्ये. आता अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं आहे. किमान 35 ते 40 या धावसंख्येपर्यंत मजल मारणं आता हाच मेचकरवाडी संघाचा एक स्वाभाविक प्रयत्न असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजून एक चेंडू बॅटला ब्रश होऊन जातोय. विकेट किपर आता कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आहे आणि 5वा गडी
बघता बघता अर्धा गडी या ठिकाणी तंबूच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवरती 5वा गडी बाद. थँक्यू डीजे. आमच्या पळजरी संघाचे एक पाठीराखे आहेत, दर्दी पाठीराखे आमचे काळू सांबरे साहेब, यांच्याकडून पारितोषिक आहे की या चालू सामन्यामध्ये कोणत्याही खेळाडूने लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, त्यानंतर लगातार 3 विकेट जर घेतलं तर त्या खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. जर काही कोणत्याच खेळाडूने ते पारितोषिक घेतलं नाही तर ते पारितोषिक कॉमेंटेटरला जाईल, असं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. अगदी निर्णायक क्षणी आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले आता 19 या अंकावरती. नवीन षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला प्रारंभ होताना आपण पाहतोय. जबाबदारी आता स्वीकारली. पळजरी संघाचा हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल. सुमितला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. सुदाम आणि शरद, खरं तर ही जोड साखळी मैदानामध्ये आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी आता हे जाणून घेतलं की जर काय मोठे फटके येत नाहीत ना तर आपण थोडंसं एकेरी दुहेरी धावा घेऊन आता किमान सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. वेगाने टाकलेला चेंडू बघूया आता या चेंडूवरती काय रिझल्ट आहे, परंतु लेग बायची एकदा या ठिकाणी जोडली जाते. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय 5 गडी बाद झालेत. सुमितचा हा चेंडू आणि त्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, प्रहार निश्चितपणे केलाय, परंतु एक स्टायलिश झेल घेण्याचा प्रयत्न भगवानचा आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. एक सोपी झेल आणि ती झेल मात्र आपण पाहतोय हातामधून त्या ठिकाणी निसटताना आणि या चेंडूवरती अर्जित होताना पाहिल्या 2 धावा. भगवान कडून ह्या चुका होणं अपेक्षित नाही आहे, कारण एक स्टायलिश खेळाडू, एक क्वालिटी लेवलचा खेळाडू आहे. नागेश होता त्या ठिकाणी, क्षमा असावी, नागेश कडून चुकी होते. पुन्हा एकदा चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. आता पळसदरी संघ विचार करत असेल की ह्या 3 धावा आमच्याकडून खरं तर आता एक बोनसच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्या असतील. जय सोमनाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाला 23 धावा धावफलकावरती आहेत. क्षमा असावी, नागेश त्या ठिकाणी होता. नागेश कडून तो स्टायलिश झेल टिपला जाईल का आणि शेवटच्या क्षणी मात्र तो झेल जमिनीला दान झाला. 2 धावा त्या चेंडूवरती आपण अर्जित होताना पाहिल्या. त्यानंतर गोलंदाज आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये झेल सोडताना पाहिलं. अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार होता, परंतु चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये जोडल्या जातात पुन्हा एकदा 4 धावा. 27 धावा.
आता डिजिटल काम आहे मित्रांनो, आताचं काम काही हलकं काम नाहीये. आता मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर ती एक एक सूक्ष्म हालचाल ती या कॅमेऱ्यामध्ये खरं तर कैद केली जाते. थँक्यू डीजे. सुदाम मैदानामध्ये खरं तर आता मेचकरवाडी संघाला एक सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला देखना फटका त्याच्या माध्यमातून आला होता. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र गोलंदाज सुमितचं कमबॅक आणि अशा परिस्थितीमध्ये 31 या धावसंख्येवरती अजून एक गडी बाद होतोय. 4 षटकांचा आपण जर पाहिलं तर खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. टार्गेट सेट करण्यात आलंय ते 24 चेंडू आणि 32 या धावसंख्येचं पहिल्या सत्राचा आपण पाहतोय खेळ होते समाप्त. चला नेक्स्ट मॅच कोणाची असेल? आयोजकांना विनंती असेल की चला नेक्स्ट मॅच कोणाची असेल जरा इथे सांगा. थँक्यू डीजे. चला वाघ चोरे साहेब, नेक्स्ट मॅच कोणाची असेल? जर एखादी टीम अनुपस्थित असेल तर लगेच तिच्या नंतरचा जो संघ आहे त्या दोन संघांना आपण रेडी राहायला सांगा. टार्गेट सेट करण्यात आले पळसदरी संघासमोर 24 चेंडू आणि 32 या धावसंख्येचं. प्रति षटकामागे 8.00 ची सरासरी तुम्हाला आता राखावी लागेल. चला लोभेवाडी आणि खालापूर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की पहिल्या षटकाला सुरुवात होण्याआधी आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. टीम लोभेवाडी आणि टीम खालापूर संघाचा कॅप्टन या ठिकाणी जोडला गेलेला आहे. टीम लोभेवाडी संघाचा कॅप्टन विनंती असेल की लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. आज वेळ कोणत्या संघाला दिलं जाणार नाही आहे आणि जर तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर त्याच्या समोरच तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती आपले प्रमुख पाहुणे जोडले गेलेले आहेत. किंग ऑफ वदप या पंचक्रोशीतील या एरियातील एक डॅशिंग नेतृत्व, एक युवा नेतृत्व, युवा उद्योजक आदरणीय रोहितजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या माध्यमातून त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. मला असं वाटतंय साहेब तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते आपल्या सगळ्यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत. चला दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू विलास आपण पाहतो त्या ठिकाणी फेस करतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे खरं तर आता सिद्धार्थ आणि या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा जोडल्या जातात. 32 धावसंख्येची गरज असताना आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. चला टीम लोभेवाडी आणि टीम खालापूर दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती असेल की टॉस करून घ्या. अजून एक देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळेल का? परंतु आपण पाहतोय टायमिंग खराब जुळलंय.
आणि विलास याला मात्र माघारी परतावं लागेल. 4 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पळसदरी बी संघाचा पहिला गडी होतोय बाद. थँक्यू वाघचोरे साहेब. आपण टॉस करून घ्या. टीम लोभेवाडी त्याचबरोबर टीम खालापूर. आपल्या सूचनेला खरं तर मान देऊन दोन्ही कॅप्टन वेळेत उपस्थित आहेत, त्याच्यामुळे आता आपण वेळ घेऊ नका टॉस करण्यासाठी. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय नागेश इनॅट 3 तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे. श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पळसदरी या नावाने हा संघ आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आज जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय 4 धावा आणि या 4 धावसंख्येनंतर मात्र विलासला माघारी परतावं लागलंय. नवीन बॅट्समन मैदानात आता दाखल झालाय तो नागेश. नागेशचा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे मिड विकेट रिझनला आता क्लिअर केलं जातंय. या 4 धावसंख्येने मात्र धावफलक जाऊन पोहोचले आता 1 बाद 8. थँक्यू डीजे. खरं तर 8.00 ची सरासरी राखायची होती आणि या 3 चेंडूमध्ये मात्र आपल्याला 8 धावा पाहायला मिळतात. देखणे फटकेबाजी खरोखर खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला ही हे बॅटर खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा बनवायच्या आहेत. विलासला आपण पाहिलं एक चौकाराचा समाचार आणि त्यानंतर मात्र त्याला परतावं लागलं होतं. त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय भगवान आणि नागेश ही जोरसाकली मैदानामध्ये आहे. मेचकरवाडी संघाच्या गोलंदाजाचा विचार केला तर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर मात्र चौकार आणि आता आपण पाहतो 1 धावा चेंडूवरती अर्जित होताना एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या अंकावरती. नेक्स्ट मॅच असेल लोभेवाडी आणि खालापूर. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतो. शरीरापासून लांब असलेला चेंडू पंच सांगतात की आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. खरं तर आधीच तुम्हाला धावा कमी आहे डिफेंड करण्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये पाहतोय आपण ही एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली जाते 10 धावा धावफलकावरती. या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे आदरणीय रोहित रवींद्र पाटील साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर ₹500 कॅश प्राइज असेल. एक या विभागातील डॅशिंग नेतृत्व आहे, युवा उद्योजक आहेत आणि सातत्यपूर्व मात्र या ठिकाणी आपली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज सिद्धार्थ याची, सोमनाथ याची. अकरा धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नागेशचं खरं तर मैदानामध्ये आक्रमण चालू आहे. आल्या आल्या नागेशने मात्र आपले हात मोकळे करायला सुरुवात केलेत. चौकार आणि त्यानंतर आलेला हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा आपण पाहतोय खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर पारितोषिक आहे ₹500. त्यानंतर 3 षटकार मारले तर काळू सांबरे साहेबांकडून ₹200. 17 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत. अर्धा पल्ला या ठिकाणी आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये चांगला देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सम डिलिव्हरी चेंडू होता, हलक्या चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं.
मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत येणार त्याआधीच आपण पाहतोय रनिंग बिटवीन विकेट्स. कौतुक केलं पाहिजे. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट, अगदी सहजरित्या एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी 2 धावा अर्जित करताना आपण पाहतोय. भगवान होला आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नागेशचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी, एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आक्रमण चढवलंय. अजून एक देखणा फटका आपण पाहतोय. भगवान होलाला माहित आहे की आता आपण मॅचमध्ये सहजरित्या आता आपली पकड खरं तर मजबूत केले आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी एकेरी दुहेरी धावा घेऊन ही मॅच शेवटपर्यंत मला पुढे घेऊन जायचं आहे, त्याचं स्वप्न आहे आणि तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहे. ती जिंकण्यासाठी आता गरज असेल अजून 12 धावसंख्येची. चला लोबेवाडी आणि टीम खालापूर आपला स्क्वॉड घेऊन आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय. टीम लोभेवाडी संघ टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारले. मी खालापूर संघाला विनंती करेल की ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण एका लाईनमध्ये जायचं आहे. अजून एक मोठा फटका खेचायचा होता. आपण पाहतोय आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा लांब चेंडू आपण पाहतोय आता कैलास या गोलंदाजाचा. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे पळजरीला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. आणि काय देखना झेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय. एक मोठा गडी ज्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार पाहिला होता, तो नागेश मात्र आपल्याला माघारी येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. हा श्री स्वामी समर्थ पळजरी संघाचा एक रायझिंग स्टार खेळाडू आहे वसंत. चला आपले पाहुणे आदरणीय रोहित शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शौर्य फार्मचे प्रोपरायटर आदरणीय विशालजी निरगुडे साहेब, त्याचबरोबर शौर्य 11 या नावाने पळजरी हा संघ आम्ही बऱ्याच टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहिलंय. त्याचबरोबर साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. डिफिकल्ट निर्णय आहे. आमची टेक्निकल टीम आपण पाहतोय शहानिशा या ठिकाणी चालू आहे. जो डिसिजन असेल तो काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. कॅमेराचे अँगल सगळे तपासले जातात. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय हातामधून चेंडू निसटलाय, परंतु तो स्टंपला लागलाय की नाही या सगळ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील. दूध का दूध आणि पाणी का पाणी. केटीसी लाईव्हची ही संपूर्ण टीम आहे या मॅचला कव्हर करते. मॅच अगदी डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असताना हा एक डिफिकल्ट निर्णय आहे. दोन्ही कॅमेऱ्याचे अँगल चेक केले जातात. डेंजर एंड कडे आपण पाहतोय बॅट्समन वसंत होता.
ज्या क्षणी बॉल हातामध्ये आला त्यानंतर बॉल हातामधून निसटला हे निश्चित आहे, परंतु तो चेंडू, चला फलंदाज या ठिकाणी बाद आहे. वसंत याला माघारी आता परतावं लागेल. खूप डिफिकल्ट खरं तर निर्णय होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 या धावसंख्येवरती अजून एक गडी बाद होताना पाहतोय. अजूनही गरज आहे ती 12 धावसंख्येची. थँक्यू डीजे. एक मोठा गडी खरं तर बाद झालाय. बऱ्याचशा मैदानामध्ये वसंत याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली, आम्ही अगदी जवळून पाहिलंय. पळसझरीचं ओपन क्रिकेट वसंत असेल, त्यानंतर बबलू असेल, त्यानंतर भगवान असेल, यांना आम्ही सातत्यपूर्व क्रिकेट खेळताना पाहतो. परंतु आज श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पळसझरी या टुर्नामेंटमध्ये आपले नवीन स्वप्न घेऊन दाखल झालाय. आजची शेवटची रात्र आहे. दुसरा सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. श्री सोमजाई क्रिकेट संघ मेचकरवाडी, गोलंदाजाचं खरोखर आपण कौतुक करायला पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहतोय आपण फक्त 3च धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. चला 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय आता बबलू, परंतु या ठिकाणी भगवानच्या बॅटमधून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खराब कॉलिंग आहे, खराब कॉलिंग आहे. पळसझरी संघ आता विचार करत असेल की समान इक्वेशन मध्ये मॅच आहे, इथून आता एक एक चूक तुम्हाला या मॅच मधून थोडीशी दूर घेऊन जाणारी असेल तर जय सोमजाई क्रिकेट संघाला मात्र या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करून देणारी असेल. 11 चेंडू आणि आता गरज आहे ती 11 धावसंख्येची. चला जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकाचा भरत. 11 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी आता पळसझरी संघाला 11 या धावसंख्येची. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक गडी बाद. लो स्कोरिंग मॅच होती आणि त्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या टीम जय सोमजाई क्रिकेट संघ मेचकरवाडी. परंतु आता उर्वरित आपण दुसरा षटक आणि काही चेंडूंचा खेळ जर पाहिला तर पूर्णपणे या मॅच मध्ये आपली मजबूत बाजू त्या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय.
या टुर्नामेंटला आपण पाहतोय शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय मधुकरजी घारे साहेब यांचं थोड्याच वेळात या मुख्य व्यासपीठावरती आगमन होणार आहे. पंच 2 मिनिटं फक्त थांबवायचा आहे खेळ. आपल्या या स्पर्धेला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय ते आदरणीय मधुकरजी घारे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्षमय स्वागत करतो. संपूर्ण कर्जत तालुका असेल, त्यानंतर संपूर्ण खालापूर तालुका असेल, ज्यांच्या नावाचा खरं तर झंझावात चालू आहे ते आदरणीय सुधाकरजी घारे साहेब यांचे थोरले बंधू आदरणीय मधुकर शेठ घारे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सामना जर आपण पाहिला तर एका डिफिकल्ट सिच्युएशन मधून आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. कारण ज्या क्षणी 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज होती, पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा आल्या होत्या. आपण पाहिलं या ठिकाणी फटाक्यांच्या जल्लोषामध्ये साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. चला 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय सामना आता एक मजबूत स्थितीमध्ये आता खरं तर पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय जय सोमनाई क्रिकेट संघ मेचकरवाडी. जो संघ आतापर्यंत थोडीशी अडखळत कामगिरी करतो तो मात्र आपल्याला या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये खराब चेंडू, लेग स्टंप मिस करणारा हा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि अवंतरची एक धाव या ठिकाणी जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचला असेल ते 22 या अंकावरती. 10 धावसंख्येची गरज. दहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. जमेची बाजू असेल, भगवान अजूनही मैदानामध्ये आहे खरं तर पळसझरी संघाच्या माध्यमातून. मोठा फटका त्या ठिकाणी खेळायचा होता. आपण पाहतोय विकेट किपर चुकी करताना पाहायला मिळाला. जर का ही झेल टिपली असती तर पळसझरी संघ आता खरंच डोक्याला हात लावून बसला असता आणि बाबा झालं तरी काय. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एक सोपी झेल आणि ती झेल सुद्धा जमिनीला दान होताना पाहायला मिळते. सामना फसलाय की काय. ज्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर स्वामी सोमनाई क्रिकेट संघ मेचकरवाडी या संघाच्या या गोलंदाजांनी केलंय. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती. त्यानंतर मात्र आपण पाहतोय हा आक्रमण चढवला जातो. एक मोठा देखील फटका आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आणि एक धाव या चेंडूवरती अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळते. भगवान होला जास्त काळ आता स्ट्राईक वरती राहणं खूप गरजेचं असेल पळसझरी संघासाठी. आता नवीन खेळाडू तोच विचार करत असेल की सिंगल रन घेऊन भगवानला जास्त काळ स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील काहीच चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानात नेमकं घडलंय तरी काय. ज्या खेळाडूवरती संपूर्ण आता जबाबदारी होती, ज्या खेळाडूवरती संपूर्ण पळसझरी संघाच्या आशा पल्लवित होत्या, त्या पळसझरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, त्याची मात्र झेल आपण पाहतो या ठिकाणी सुटली जाते.
2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 25 या अंकावरती. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती फक्त 7 या धावसंख्येची. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रमुख मान्यवर आदरणीय मधुकर शेठ घारे या ठिकाणी आलेले आहेत आणि साहेबांना खरोखर एक मनोरंजन क्रिकेटची मेजवानी प्राप्त करून देणारा खरं तर सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. अजून एक मोठा फटका खेचायचा होता, आता मात्र एस्टा वाकवल्या जातात. त्रिफल चित आणि एक मोठा मासा, एक मोठा अडथळा खरं तर आता दूर केला जातोय. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 या धावसंख्येची. डीजे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 25 धावा धाव फलकावरती आहेत. सहा चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. आता आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे. कैलासला आता आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती खरं तर हे शेवटचं षटक आहे. आता या सामन्याचा खरं तर आता आपल्याला चित्र खरं तर स्पष्ट करून देणारं हे षटक असेल आणि गोलंदाजी मार्क वरती आहे सिद्धार्थ. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 7 या धावसंख्येची. पळसझरी संघाचा आपण विचार केला तर तब्बल 6 खेळाडू तंबूच्या दिशेने आलेत, म्हणजे 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो ना नेहमीच शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांचा आपण पाहतो या संजय नगर गौर कामत वदप चषक 2024 मध्ये आपण आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये सहर्षमय स्वागत करूया. क्रिकेटचे सर्व दर्दी रसिक त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमच्या समवेत जोडले गेलेले प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. मॅच आपण पाहतोय समान स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. पळसझरी संघाचे सगळे अष्टपैलू खेळाडू ज्यांच्यावरती दारोमदार होती ते खेळाडू मात्र निराश करून आपल्याला माघारी जाताना पाहायला मिळतात. आणि आता नवीन ही जोड साखळी आपण पाहतोय उमेश आणि कैलास. कैलासचा हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आणि पूर्णपणे अडचणीमध्ये आता सापडलाय तो टीम पळसझरी. एक मोठा फटका जर पळसझरी संघाच्या बॅट्समनच्या बॅटमधून आला तर या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा असेल, परंतु तो येणं अपेक्षित आहे. जय सोमजाई क्रिकेट संघ मेचकरवाडी लो स्कोरिंग मॅचला खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतो या ठिकाणी एक चांगल्या सिच्युएशन मध्ये घेऊन जातोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. टाळ्यांचा कडकड कडाट आपल्याला स्क्वॉड मधून पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. थँक्यू डीजे. इक्वेशन आपण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे श्री स्वामी समर्थ पळसझरी संघाला 3 या धावसंख्येची. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज.
हाफ ट्रॅकर बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं. सीमारेषा पलीकडे आलेला हा संघर्षमय चौकार. अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. गोल्डन स्पॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर वेगाने चेंडू भरकन आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. समान इक्वेशन आहे, समान समीकरण आहे. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. एक एक निर्धाव चेंडू पळजरी संघाला आता दडपण निर्माण करून देणारा असेल तर एक मोठा फटका या मॅच मधलं चित्र स्पष्ट करणारा असेल. अजून एक आपण पाहतोय निर्धाव चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. कुठे मॅच होती आणि कुठे मॅच आणून आता ठेवले. पळजरी संघाचे बरेचसे अष्टपैलू खेळाडू होते. अगदी एक हाती झुंज आपण पाहिली ती आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर बाकी षटक आपण जर पाहिले तर जय सोमदाई क्रिकेट संघ मेचकरवाडी पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी 2 चेंडू आता गरज आहे 3 धावसंख्येची. नेमकं काय घडणार या चेंडूवरती. हाफ ट्रॅकर बॉल आशाबुळ नजरेने पाहत राहिला पंचांकडे आणि पंच सांगतात की यस इट इज वाईड. 1 धाव वर्जित केली जाते. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. आता आयोजकांना रात्रीचा सामना आठवत असेल. संजय नगर आणि गौर कामत या 2 संघादरम्यान झालेली रात्रीची शेवटची मॅच. तो सामना आता आयोजकांना आठवत असेल, कारण आपण पाहतोय स्थिती आता अगदी तशाच प्रकारची पाहायला मिळते. 2 चेंडू बनवायचे आहेत 2. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू ब्रश होऊन निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा येतोय विजयी चौकार आणि तो चौकार आलाय योगेशच्या बॅट मधून. योगेशचं कौतुक करायला पाहिजे, योगेशचं कौतुक करायला पाहिजे, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीतून संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मात्र स्वतः आला, स्वतःला झोकून दिलं, स्वतःला सिद्ध कर